शिक्षक द्या, शिक्षक द्या, आमच्या शाळेला शिक्षक द्या म्हणत शेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील विद्यार्थिनी जे आहेत ते जिल्हा परिषदमध्ये येऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर जे आहे ते बेचे पाडे रंगवले. आपण जर बघितलं तर हेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं हे कार्यालय आहे आणि याच कार्यालयाच्या समोर जे आहे ते या हिवरखेडा गावातील विद्यार्थ्यांनी जे आहे ते या ठिकाणी बेचे पाडे रंगवले. शिक्षक द्या, शिक्षक द्या, आमच्या शाळेला शिक्षक द्या म्हणत हे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आता या विद्यार्थ्यांनी ह्याच ठिकाणी ही शाळा भरली आहे. आपण जर बघितलं असलं तर बेचे पाडे म्हणताना आपल्याला हे विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी स्वतःच्या दप्तरामधले पुस्तकं काढून जे आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी बसले आहेत. आपण आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. काय नेमकी काय अडचण आहे, काय समस्या घेऊन इथं आलीत? माझे नाव पूनम अश्विन हराळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरखेडा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या 106 आहे आणि शिक्षक 2 आहेत आणि वर्ग 8 आहेत. आमच्या शिक्षणाची खूप भानगड पडत आहे. आम्हाला शिक्षक पाहिजे, नाही तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही आम्हाला शिकवा, तोपर्यंत आम्ही इथून जाणारच नाही. किती महिन्यापासून शाळेला शिक्षक नाहीत, किती दिवसापासून नाहीत की किती महिन्यापासून? 2-4 महिने झाले आमच्या शाळेला शिक्षक नाही. तर आमच्या गावातले आमच्या गावकरी 2-3दा इथं निवेदन तिथंच वारंवार गावकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं तरीही शाळेला शिक्षक मिळालं नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. काही पालक आहेत आपल्यासोबत. किती महिन्यापासून शिक्षक आहेत का? आता सर्वेक्षण सुरू आहे, ह्यामुळं नाहीत की मग अगोदरपासूनच शिक्षक नाहीत तुम्ही? 6 महिन्यापासून अशी लापरवाही चालली आहे. निवेदन देऊन बी ते शिक्षक आम्हाला देत नाहीत. त्यांना वारंवार निवेदन देऊन बी त्यांनी काय केलं, एका शिक्षकाची डबल बदली केली. अगोदर 3 शिक्षक होते, त्यांनी निवेदन दिल्यानंतर एका शिक्षकाची बदली केली. निश्चितच मागच्या 6 महिन्यापासून या ठिकाणी जे आहेत ते शिक्षक नाहीत असं या ठिकाणी पालकांनी सांगितलं आहे. आम्हाला शिक्षक द्या, नाही तर मुख्य अधिकारी यांनीच आम्हाला शिकवावं, अशाही भावना व्यक्त ज्या आहेत ते विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.